नमस्कार माऊली, चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 5 मधील 121 ते 128 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबा राय विषय सुखामध्ये रमलेल्या जीवांची लक्षणं आपल्याला सांगतायत. अत्यंत सुंदर, मार्मिक आणि आपण जर मनाच्या साह्याने कल्पना विश्वात जाऊन त्या उपमांना आपल्या अंतःकरणात जर दृश्य रूपाने पाहिलं तर आपल्याला आपल्या स्वतःला सुद्धा ह्या विषयांपासून दूर ठेवण्याची सद्बुद्धी झाल्या वाचून राहणार नाही. ज्ञानोबा राय म्हणतायत, ते अंतर नेणती बापुडे, ते म्हणजे जे विषय सुखात रमतात ते अंतर नेणती बापुडे, म्हणोनी अगत्य सेवणे घडे, सांगे पूय पंकीचे किडे, काय चिळसी घेती. आत्मसुख आणि विषयसुख ह्याच्यामधला काय फरक आहे? हा फरकच ज्यांच्या लक्षात येत नाही ते सातत्याने विषय रूपी सुखाचाच आनंद घेण्यात रमलेले असतात. त्याचं उदाहरण देताना ज्ञानोबा राय म्हणतात की अरे, पुवाच्या चिखलात लोळणारे जे किडे असतात त्यांना त्या चिखलाचा कधी तिरस्कार वाटतो का? किळस वाटते का? त्यांच्या ठिकाणी तो भावच उमटत नाही. ते ज्या अवस्थेत असतात त्यालाच त्यांनी आनंद आपलं जग मानलेलं असतं. कारण आत्मसुख, परमेश्वराची भक्ती आणि विषयसुख, विषयांबद्दलचं प्रेम ह्यातलं अंतरच त्यांना ठाऊक नसतं. तयान दुःखियान दुःखची जिव्हार, ते विषय कर्दमींचे दरदूर, ते भोग जळा ते जलचर, सांडिती केवी. अजून एक उदाहरण ज्ञानोबा राय सांगतायत. आपण एक कल्पना करून बघावी. ती कल्पना अशी की विषयरूपी जी दलदल आहे, जो चिखल आहे, त्याच्यातले बेडूक, विषयरूपी चिखलातले बेडूक किंवा भोगरूपी असा जलाशय आहे, त्या जलाशयामधले जलचर ते कधी जलाशयाचा त्याग करतील का? विषयरूपी चिखलातले बेडूक कधी त्या चिखलाचा त्याग करतील का? नाही करत. कारण त्यांना आपण ज्या अवस्थेत आहोत ती अवस्थाच चांगली वाटत असते. त्याच्या पलीकडे जाऊन अजून काही चांगलं असेल याची कल्पना सुद्धा करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नसते. म्हणून तया दुःखियान दुःखची जिवार, मुळातच जे दुःखच द्यायला कारणीभूत ठरतात असे हे विषय, पण त्यांना तेच आपल्या अत्यंत जवळचे वाटतात. आणि दुःख योनी जिया आहाती, तिया निरर्थका तरी नव्हती, जरी विषयांवरी विरक्ती धरिती जीव. ज्ञानोबा रायांनी ह्या ओवीमध्ये एक फार सुंदर कल्पना मांडली. बरं, ते म्हणतात की अशा रीतीने दुःख भोगण्यासाठीच तशा प्रकारच्या योनीत, दुःख योनीत जे जन्माला आले आहेत, ते जर जन्माला आले नाहीत तर विषयांवरती विरक्ती कोण धरणार? म्हणजे विषयांवर सुद्धा कोणीतरी प्रेम करायला नको का? म्हणून जणू काही त्या दुःख योनीमध्ये हे जीव जन्माला आलेत, नाहीतर त्या दुःख योनी निरर्थक ठरतील. हा जणू काही थोडा गमतीचाच भाग.
ना तरी गर्भवासादी संकट, का जन्म मरणींचे कष्ट, हे विसावे वीण वाट, वहावी कवणे. बघा, ज्ञानोबारायांना अशी चिंता वाटते की ज्या प्रपंचरूपी वाटेवरती आपण चालत आलो, ज्याला संसार म्हटलं जातं, अर्थात ही सृष्टी, त्याच्यामध्ये यायचं म्हणजे गर्भवासाचं दुःख भोगलं पाहिजे, जन्माला आल्यावर मरणाचं दुःख भोगलं पाहिजे. आणि जर का जीवांच्या मनामध्ये विरक्तीच वाढायला लागली तर ही वाट खुंटेल ना. मग संसार रूपी वाटेवर कोण चालणार, असा प्रश्न ज्ञानोबारायांना पडला. हा गमतीचा भाग आहे. जरी विषयी विषयो सांडिजेल, जरी विषयी विषयो सांडिजेल, तरी महादोषी केवसिजेल. इथे अजून एक गंमत, ज्यांना आपण महादोष म्हणतो त्या महादोषांचं वसतीचं स्थान कुठलं, त्यांना राहायला कुठं जागा मिळते, तर विषयांच्या ठिकाणी जागा मिळते. पण ज्या जीवाला विषयांबद्दल प्रेम आहे त्यांनी जर विषयांचाच त्याग केला तर मग महादोषांनी कुठे राहावं, असं ज्ञानोबाराय म्हणतायत. जरी विषयी विषयो सांडिजेल, तरी महादोषी केवसिजेल. आणि संसारू हा शब्दू नव्हेल लटिका जगी. आणि मग ज्याला संसार म्हटलं जातं, ज्ञानोबाराय इथे आपल्या समोर स्पष्ट चित्र मांडतायत की संसार त्यालाच म्हटलं जातं जिथे ही विषयरूपी दलदल आहे. दुःख देणारं विष ज्या ठिकाणी पुरेपूर भरलेलं आहे त्यालाच संसार म्हटलं जातं. पण जीवानी जर ह्या विषयांचा त्याग केला तर महादोषांनी कुठं जावं. आणि मग ह्या सृष्टीला जे संसार म्हटलं जातं तो हा संसार शब्द खोटा नाही का ठरणार. म्हणून अविद्या जात नाथिले, ते तिहींची साच दाविले, जिही सुखबुद्धी घेतले विषय दुःख. म्हणून माऊली ज्ञानोबाराय आपल्याला म्हणतात, म्हणून ज्यांनी हा दुःखरूपी विषय आहे त्याच्या ठिकाणीच सुखाची कल्पना करून सुखाने आपल्या बुद्धीचा तिथे वास केला, त्या जीवांनीच हा संसार रूपी पसारा म्हणजे अविद्येनेच रचलेला सगळा भ्रम आहे तो त्यांनी मात्र खरा करून दाखवला. हे ज्ञानोबाराय आपल्याला सांगताय. म्हणून इथे श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सावध करतायत. ते म्हणतायत, या कारणे गा सुभटा, हा विचारिता विषय वोखटा, तू झणे कही या वाटा, विसरोनी जाशी. म्हणून हे अर्जुना, तुला मी जरूर हे सांगतो की तू नीट विचार करून पाहिलास तर तुझ्या लक्षात येईल की हे विषय दुःखदायक आहेत. वर वर सुखाचा बुरखा घेतलेले हे विषय अंती मात्र दुःखच देतात. कदाचित चुकून ह्या विषयांच्या मार्गाने तू जाशील म्हणून तुला सावध करतो. वरवरचं सुख पाहून ह्या विषयांची वाट धरशील, पण सावध हो, ह्या मार्गाचा शेवट दुःखातच होतो. पै याते विरक्त पुरुष, त्यजिती का जैसे विष, निराशा तयान दुःख, दाविले नावडे. म्हणून ज्यांच्या अंतःकरणात विरक्ती व्यापून राहिलेली आहे, अर्थात तेच ज्ञानी पुरुष होत. आणि तेच ज्ञानी पुरुष, तेच साधक, त्यांच्या दृष्टीतून पाहिलं तर
हा विषय सुखाचा मार्ग. विषय सुख देतात, पण ते सुख शेवट दुःखालाच कारणीभूत ठरतं. त्यामुळे हा विषय सुखाचा मार्ग केवळ आणि केवळ चालणं म्हणजे विषाचं सेवन केल्यासारखं आहे, हे ओळखून ह्या वाटेचा ते त्यागच करतात. ज्ञानी पुरुष, विरक्त पुरुष ह्या वाटेचा त्यागच करतात. आणि ह्या त्यागाचा अभ्यास केल्यामुळे विषय सुखाची इच्छा अंतःकरणातनं नाहीशी होत जाते. साधक निरीच्छ होत जातो, पण एकीकडे आत्मानंदात, परमानंदात आराध्य देवतेच्या चरणी सुखाने विसावतो. आणि म्हणूनच त्याला विषयातून मिळणारं सुख हे दुःख वाटतं. आणि असं विषयरूपी सुख ते दुःखच आहे असं समजून तो त्याचा त्याग करतो. माऊली हो, आपण पण आपल्या आराध्य देवतेच्या चरणी हीच प्रार्थना करू की माझं मन जास्तीत जास्त नामामध्ये रमू दे, विषयांचा विसर पडू दे आणि परमेश्वराच्या स्मरणाची आठवण निरंतर राहू दे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.